पुण्यात ही संपूर्ण कारवाई करण्यात आली। वळत पुढील महत्त्वाच्या बातमीकडे, देशभरात सुरू असलेल्या मेडिकल असोसिएशनच्या संपाला पिंपरी चिंचवड शहरात 100% प्रतिसाद मिळतोय। शहरातील 2500 मेडिकल संपात सहभागी झालेत। दरम्यान या संपाच्या पार्श्वभूमीवर बंद मेडिकल दुकानांच्या बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशांत डुंबरे यांनी। मेडिकल व्यावसायिकांनी आज देशव्यापी बंद पुकारलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मी सध्या पिंपरी चिंचवड शहरामधील दवा बाजार या ठिकाणी आहे। या ठिकाणचे सर्व जे मेडिकल्स असतील ते सर्व या ठिकाणी बंद असल्याचं पाहायला मिळत आहे आणि आज संपूर्ण दिवस हे सगळे दुकान जे आहेत ते बंद राहणार आहेत। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी केमिस्ट असोसिएशनचे सदस्य आहेत। काय सांगाल, काय कारणे आज संप पुकारण्यात आलेला आहे? हा संप देशव्यापी संप आहे। पहिलं तर हा संप व्यावसायिक नसून हा नागरिकांसाठी आहे। सर्व कुठल्याही ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचा हे करता नियम न पाळता विकली जातात। त्यात मुख्य आम्ही काही औषधं अशी पकडली आहे की गर्भपाताच्या गोळ्या ज्या विकण्यास बंदी आहे पूर्ण, अशा गोळ्या पण विकल्या गेल्यात। नशेच्या गोळ्या विकल्या जातात। एफडीएनी एफडीएला स्वतःला त्यांच्याकडे पण त्यांना भरपूर डुप्लिकेट सापडलेत ह्याच्यामध्येच, आणि हे विक्री करताना त्यांनी पण त्यांच्यावर कारवाई केली। पण काय आहे, काही ह्याच्यामुळं परत त्यांचे लायसन्स चालू होतात आणि परत त्यांची विक्री चालू होते। तर कायमस्वरूपी काय त्यांनी पाऊल उचललं पाहिजे या ऑनलाईनच्या विरोधात? सरकारने तर पहिला जनतेची काळजी घेतली पाहिजे। तुम्ही ऑनलाईन करताय, एखादा GR आणताय, अधिसूचना काढताय, पण त्या अधिसूचना काढताना तुम्ही त्याच्यावर ह्या जनतेचा काय आरोग्याशी आपण खेळतोय, जे कोण ऑनलाईन करणार असेल त्याचं काय हे गाईडलाईन आहे, हे सर्व अभ्यास करूनच त्यांनी पुढे निर्णय घेतला पाहिजे। सुशांत डुंबरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।